दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. तारा राणी रामराणी भद्रकाली कोपली. तारा राणीच्या बघते दिल्लीपतीची तखते. खचू लागली तवे मते कुरानेही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली. प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. कवी गोविंदांनी ज्यांचं वर्णन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सूनबाई महाराणी ताराबाई, मुघलांच्या अफाट वादळापुढे स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या रणरागिणी. छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या शिवरायांचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. तसेच त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्यासुद्धा होत्या. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी 1687च्या सुमारास झाले. 25 मार्च 1689 रोजी मुघलांनी रायगडास वेढा घातला. त्या छत्रपती राजाराम महाराजांसह रायगडावर निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. 1694 साली त्या जिंजी येथे पोहोचल्या. 9 जून 1696 रोजी महाराणी ताराबाईंना एक पुत्र झाला. त्याचे नाव शिवाजी द्वितीय असे ठेवले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. त्यांनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुसद्द्यांना काळाचे गांभीर्य समजून घेऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रूला थोपवून धरा असा संदेश दिला. त्या स्वतः लष्करापुढे येऊन लष्कराचा आत्मविश्वास वाढवीत. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलकावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळले. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले. ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ 24 ते 25 वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सद्दी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग 7.5 वर्षे लढा दिला. सन 1700 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे वारसा हक्काने जायला हवे होते. शाहूराजे त्यावेळी वयाने खूप लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी याला गादीवर बसवले आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजीराजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार आणि सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपती पदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यासारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहू राजांनी महाराणी ताराबाई यांचा पुत्र शिवाजी दुसरा याच्याविरुद्ध युद्ध पुकारले. इसवी सन 1707 साली खेड येथे झालेल्या लढाईत बाळाजी विश्वनाथ या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूंची सरशी झाली. ताराबाईंनी जिंकलेले सर्व किल्ले शाहूला मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील अनेक सेनानींना आपल्याकडे वळवून घेतले. शाहूंनी साताऱ्याची गादी स्थापन केली आणि ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी निर्माण केली. ताराबाई नंतर 1730मध्ये छत्रपती शाहूंसह समेट घडवून कोणताही राजकीय अधिकार न ठेवता सातारा येथे राहावयास गेल्या. वयाच्या 86व्या वर्षी 9 डिसेंबर 1761 रोजी सिंहगडावर ताराबाईंचे निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात त्यांनी मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम केले व आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामानंतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवून ठेवले.
मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीवरच खोदल्या गेली. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.